आईला भेटायचंय. आईला त्या ठिकाणी भेटायला बोलवलं भगत ना ऐका. आणि आईला भेटायला बोलवल्याच्या नंतर भगतसिंग आईला म्हणतात, मा 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 माझी लाश घेण्यासाठी तू यायचं नाहीस. मड घेण्यासाठी मी जर मेलोना पाचशे दिल्यावर माझं मड घेण्यासाठी तू यायचं नाहीस. मामाला पाठवायचंय, मामाला पाठवायचंय. भगतसिंगाची आई जायला लागली. त्यावेळेला भगतसिंगाची आई रडायला लागली. त्याला भगतसिंग म्हणतात, मा रोना नाही, मा रोना नहीं, वीरों की माँ कभी रोती नहीं, माँ रोना नहीं. रडू नकोस आई, रडू नकोस. ऐका गड्या, भगतसिंगाची माय म्हणते, भगत रडू दे रे मला, रडू दे. कारण माझा एकुलता एक 23 वर्षाचा मुलगा माझ्या डोळ्यात येतो. जर फासावर जात असेल पुण्याबाईच्या डोळ्यामध्ये पाणी नाही. भगत भगत रडू दे मला. भगतसिंगाला म्हणते माय की भगत माझ्या रडण्याचं दुःख तुला कळणार नाही, कारण तू अजून कोणाचा बाप झाला नाहीस. रडू दे भगत मला, तुला माहीत नाही. इथे बसलेल्या पैकी